नमस्कार, मी श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक नंदुरबार. दिनांक 8/2/2026 रोजी एक 65 वर्षीय महिला कहाटूल गावावरून ती हरवलेली होती आणि त्या अनुषंगाने यामध्ये पोलीस स्टेशन शहादामध्ये 17/2026 मिसिंग क्रमांक दाखल करण्यात आला होता. या मिसिंगच्या तपासादरम्यान दिनांक 3 मार्च 2026 रोजी एक प्रेत मिळाली होती शेतामध्ये आणि त्या अनुषंगाने ती प्रेत सदर हरवलेली महिलाची आहे अशी निष्पन्न झाल्यावरून आणि पोस्टमॉर्टमचे नंतर जे ॲडव्हान्स माहिती रिपोर्ट आली होती त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये घातपात झाल्याची बाब समोर आल्याने यामध्ये क्राईम नंबर 279/2026 हा 103/1/238 भारतीय न्याय संहिता च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पहिले 2 दिवस पोलिसांना यश मिळालेला नव्हता आणि तपास करत असताना मिळालेली माहितीवरून सदर महिलेची काही जे अंगावर असलेली ज्वेलरी होती ती गायब होती. त्या ज्वेलरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन शहादाकडून त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाकडून तपास करण्यात आला होता आणि त्याची माहिती गोळा करणं सुरू होता. त्या दरम्यान CCTV फुटेजचे सुद्धा विश्लेषण करण्यात आले होते आणि तांत्रिक विश्लेषण करण्यात आला होता. यामध्ये एक संशयित च्या बाबत माहिती पडल्याने त्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचा समोर आलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना सदर व्यक्ती भिला लोटन माळी वय 65 वर्ष राहणार कहाटूल गाव यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. 7 दिवसाची 10 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास सुरू आहे. तपास अजूनही सुरू आहे. प्राथमिकरित्या त्या दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहाराबाबत समजलेले आहे आणि त्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा करण्यात आला असं एक प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु अजूनही तपास सुरू असल्याने निश्चित आणि कारण ते तपासाअंती सांगणे योग्य राहील. आणखी काही आरोपी आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये असं दिसत नाही की याच्यामध्ये इतर कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे, परंतु ही संभावना नाकारता येत नसल्याने एकूण पूर्ण तपास झाल्यानंतर बातमी तुमची साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.